परमेश्वराचे आभार मानूया की आणखी एक बुधवार, आणखी एक संधी त्याने आपल्याला दिलेली आहे त्याच्या नावात एकत्रित येण्याची. आणि आपणा सर्वांचं मी स्वागत करतो. जे फर्स्ट टाईम पहिल्याच वेळेस जे जॉईन झाले असतील त्यांचंही प्रभू येशूच्या नावात स्वागत आहे. आणि तुम्ही जे यूट्यूब, फेसबुक इतर माध्यमातून हा संदेश किंवा ही स्टडी पाहत आहेत त्या तुमचंही प्रभू येशूच्या नावात आम्ही स्वागत करतो. सध्या आपण एक नवीन मालिका सुरू केलेली आहे जिचं नाव आहे आपल्याला कशा प्रकारे खात्री होऊ शकते की आपण स्वर्गात जाऊ किंवा आपण आपला अनंत काळ देवाबरोबर घालवू. सिरीजचं नाव आहे आपल्याला कशा प्रकारे खात्री होऊ शकते की आपण स्वर्गात जाऊ. आणि ह्या मालिकेतला आजचा हा तिसरा संदेश, थर्ड लेसन. आणि आजचं टायटल आहे ज्या देणगीशिवाय आपण राहू शकत नाही, द गिफ्ट वी कॅनॉट लिव्ह अप विदाऊट. आणि शास्त्रभाग आहे रोमकरासपत्र 1, रोमकरासपत्र 3 आणि 2 करिंथ 5. हे 3 शास्त्रभाग तुमच्या पुढे काढून ठेवा. रोमकरास 1, 3 आणि 2 करिंथ 5. आता एका ख्रिस्ती संमेलनामध्ये जे पार्टिसिपंट्स, जे उमेदवार आलेले होते, त्यांचा इंटरव्ह्यू घेण्यात आला आणि त्यांना असा प्रश्न विचारण्यात आला जे त्या ख्रिस्ती संमेलना हजर होणार होते की स्वर्गात जाण्यासाठी आपल्याला परिपूर्ण किंवा पवित्र असणं आवश्यक आहे का. आणि आश्चर्याची गोष्ट ही की सर्वांनी असं उत्तर दिलं की नाही, स्वर्गात जाण्यासाठी आपल्याला परिपूर्ण किंवा पवित्र होण्याची गरज नाही. एकही व्यक्ती त्या संमेलनातला, ख्रिस्ती संमेलनातला असं म्हटलं नाही की स्वर्गात जाण्यासाठी आपल्याला पवित्र किंवा परिपूर्ण होणं आवश्यक आहे. किती विशेष आहे नाही का. आता त्या मूर्खपणाच्या उत्तराबद्दल जरा विचार करा की देव परम पवित्र आहे, पण त्या देवाजवळ, त्या देवासोबत राहण्यासाठी आपल्याला पवित्र होण्याची किंवा परिपूर्ण होण्याची गरज नाही. म्हणजे याचा अर्थ असा की पवित्र देव हा पापी लोकांना जवळ घेऊ शकतो आणि पापी लोक तसं त्याच्याजवळ राहू शकतात. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आपण आजच्या या संदेशामध्ये पाहणार आहोत. 16व्या शतकामध्ये एक जर्मन साधू होता ज्याला ही जाणीव झाली की आपण पापी आहोत आणि पापापासून मुक्त होण्यासाठी आणि जिवंत देवाला शोधण्यासाठी, त्याला जाणून घेण्यासाठी त्याने एक कॅथलिक मॉनेस्ट्रीमध्ये ॲडमिशन घेतलं आणि तो फादर होण्याची तयारी करू लागला. त्याला माहीत होतं की आपण परिपूर्ण नाही, आपण पापी आहोत आणि म्हणून आपण स्वर्गात देवाजवळ जाऊ शकत नाही. आणि मार्टिन लुथर यांनी परिपूर्ण होण्याची तयारी सुरू केली. तो अनेक दिवस उपवास करू लागला, अनेक तास देवाचं वचन वाचण्यात घालवू लागला, विशिष्ट प्रकारचे कपडे घालून, विशिष्ट प्रकारचं भोजन करून, की ह्या गोष्टी केल्याने कदाचित देव संतुष्ट होईल आणि तो प्रसन्न होईल आणि पापांची क्षमा होईल, ही त्याची धारणा होती. त्यानंतर चर्चचे जे विधी किंवा सॅक्रेमेंट्स होते कॅथोलिक चर्चचे, ते तो करू लागला. त्याच्यापैकी प्रामुख्याने हे की कन्फेशन किंवा पाप कबुली. पण प्रश्न असा होता, कारण त्या चर्चमध्ये ते चर्च असं शिकवतो की आपण जर पाप कबुली केली तर त्या पापांची क्षमा होते. पण मार्टिन लुथर पुढे हा प्रश्न आला की आज जर आपण पाप केलं आणि पाप कबुली केले तर उद्या दुसऱ्या दिवशी आपण परत तेच पाप करतो किंवा त्याच चुका आपल्याकडून घडतात. मग असं किती वेळेस आपण क्षमा मागायची? कायमची क्षमा होऊ शकते का? हा प्रश्न त्याच्या मनामध्ये आला आणि त्याला वाटलं हे जसं काही घर झाडून घेण्यासारखं आहे की एकदा झाडणं आवश्यक नाही, दररोज आपल्याला ते घर घाण होतं आणि मग झाडू मारावं लागतं. तसं रोज आपण पाप करतो, चुका करतो आणि रोज आपल्याला पाप कबुली करावं लागते आणि रोज आपण शुद्ध होतो. आणि म्हणून त्याला याच्यातही काही
संतोष किंवा समाधान मिळालं नाही. मग कोणीतरी त्या सेमिनारीतलं असं सांगितलं की तू आता बायबल शिकवायला सुरुवात कर लोकांना, बायबल टीचिंग. आणि मग त्यांनी बायबल टीचिंग करण्यासाठी आणि त्याच्या मनाचं समाधान करण्यासाठी ह्या अपराधीपणाच्या भावनेतून की मी पापी आहे आणि ह्या दोषातून मी मुक्त झालं पाहिजे, तरच मला देव भेटू शकतो किंवा देवाचा अनुभव येऊ शकतो. त्याला वाटलं की बायबल टीचिंगने हे होईल आणि म्हणून तो बायबल स्टडी करून बायबल टीचिंग करू लागला. आणि हे करत असताना स्तोत्र संहिताचं पुस्तक शिकवत असताना स्तोत्र 12मध्ये त्याने ते वचन वाचलं, तिथं स्तोत्र करताना असं म्हटलं की माझ्या देवा तू माझा त्याग का केलास. आणि त्याला माहीत होतं की हे दावीद राजाच्या बद्दल स्वतःबद्दल नव्हतं, तर ही भविष्यवाणी प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल होती, जे शब्द तो वधस्तंभावर बोलला देवपित्याला उद्देशून. आणि मार्टिन लुथरला हे कळलं की प्रभू येशू ख्रिस्ताला देवाने त्याच्या पुत्राचा त्याग केला, पण कशासाठी केला, का केला, याचा उलगडा अद्याप झालेला नव्हता. नंतर पवित्र शास्त्राचा अभ्यास करता करता आणि शिकवता शिकवता त्याने रोमकरासपत्र याचा पहिला अध्याय तो आला. आणि रोमकरासपत्र 1 वचनं 16 आणि 17 हे त्याला खटकली. रोमकरासपत्र 1, तुमच्याजवळ जर नवा करार किंवा शास्त्र असेल तर रोमकरासपत्र 1 आणि वचनं 16 आणि 17 आपण वाचूया. जरा बघा. पौल म्हणतो की मला सुवार्थेची लाज वाटत नाही, कारण प्रत्येक विश्वास ठेवणाऱ्याला ती तारणासाठी देवाचे सामर्थ्य असे आहे, प्रथम यहूद्यास आणि मग हेल्यान्यास किंवा विधर्म्यास. कारण तिच्या देवाचे न्यायत्व विश्वासाने विश्वासासाठी प्रगट होते. नीतिमान विश्वासाने वाचेल असा शास्त्रलेख आहे. आणि ह्याच्यावर मार्टिन लुथर विचार करू लागला त्या कॅथलिक मोनॅस्ट्रीमध्ये की पौल म्हणतो मला सुवार्थेची लाज वाटत नाही, कारण तिच्यात माणसाच्या आत्म्याचं तारण करण्याचं सामर्थ्य आहे. म्हणजे सुवार्थ जर नीट कळली आणि त्या सुवार्थेवर जर माणसाने विश्वास ठेवला तर माणसाच्या आत्म्याचं तारण होऊ शकतं. म्हणून 16व्या वचनात तो म्हणतो, कारण प्रत्येक विश्वास ठेवणाऱ्याला ती तारणासाठी देवाचं सामर्थ्य असे आहे. म्हणजे फक्त यहूद्यांना, इस्रायल लोकांनाच नाही, तर विदेशांना, आपल्यासारख्यांना जे गैर यहूदी आहेत त्यांना सुद्धा. म्हणजे तारणाचं सामर्थ्य हे सुवार्थेत आहे. म्हणजे सुवार्थ जर कळली तर आपलं तारण होऊ शकतं. सुवार्थ जर नाही कळली तर आपल्याला तारण होईल का नाही, झालं का नाही, हे आपल्याला कळू शकत नाही. आणि मग 17व्या वचनात तो एक महत्त्वाचं वाक्य सांगतो, जो आजचा आपला विषय आहे. रोमकरासपत्र 1 आणि वचन 17. कारण तिच्यात म्हणजे कशात? सुवार्तेत, शास्त्रात बघा. कारण तिच्यात देवाचे न्यायत्व किंवा नीतिमत्व किंवा देवाची धार्मिकता विश्वासाने विश्वासासाठी प्रगट होते. म्हणजे देवाचं नीतिमत्व किंवा देवाची धार्मिकता आपल्याला सुवार्तेवर विश्वास ठेवल्याने प्राप्त होते, मिळू शकते. कारण शास्त्रलेख आहे की नीतिमान विश्वासाने वाचेल. म्हणजे पॉईंट असा आहे की सुवार्तेवर विश्वास ठेवल्यावर आपण नीतिमान ठरू शकतो. देवाचं नीतिमत्व, देवाचं धार्मिकता आपल्याला मिळू शकतं. आणि ह्या वचनाने प्रोटेस्टंट चळवळ सुरू झाली. आणि मग त्याने जाऊन कॅथलिक फादर आणि पोप यांच्याशी संभाषण केलं, चर्चा केली. आणि काही जणांनी विश्वास ठेवला आणि प्रोटेस्टंट रिफॉर्मेशन किंवा प्रोटेस्टंट चळवळ ही सुरू झाली की तारण हे येशू ख्रिस्तावर विश्वासाने आहे. माणूस विश्वासाने नीतिमान ठरतो, चर्चचे विधी करून नाही किंवा चांगले धर्मकर्म करून नाही. हे सत्य त्याला कळलं आणि म्हणून त्याचा विरोध झाला. आणि म्हणून त्याच्याबरोबर ज्यांनी विश्वास ठेवला त्यांना विरोधक किंवा प्रोटेस्टंट असं म्हणू लागले. आणि अशा प्रकारे प्रोटेस्टंट पंथ हा सुरू झाला. म्हणजे कोणतं सत्य त्याला कळलं? त्याला हे कळलं की सुवार्ता ही आनंदाची बातमी आहे. त्या सुवार्तेवर विश्वास ठेवल्याने माणसाचं तारण होतं. आणि एवढंच नाही,
तर तारण झाल्यावर देवाची धार्मिकता किंवा देवाचं नीतिमत्व सुद्धा माणसाला प्राप्त होतं, पापी मनुष्याला प्राप्त होतं. पुढे जर आपण वाचलं 3रा अध्याय रोमकरास पत्र 3 याचं 23 आणि 24 वचन. रोमकरास पत्र 3रा अध्याय आणि वचन 23 आणि 24. कारण सर्वांनी पाप केले आहे आणि देवाच्या गौरवाला ते अंतरले आहेत. सर्वांनी म्हणजे सर्वांनी, मग ते धार्मिक असोत किंवा कोणी असोत, ते यहुदी असोत की विदेशी असोत, सर्वांनी पाप केलेलं आहे. देवाच्या गौरवाला ते अंतरलेले आहेत. आणि आता ऐका वचन 24. ते ख्रिस्त येशूने खंडने भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे देवाच्या कृपेने मोबदल्या वाचून नीतिमान ठरतात. परत एकदा ते वचन बघा, कारण बऱ्याचशा गोष्टी त्या एका वचनामध्ये आहेत. ते म्हणजे ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे, सुवार्तेवर विश्वास ठेवणारे, ख्रिस्त येशूने खंडने भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे, म्हणजे मुक्ती किंवा तारण प्रभू येशूने त्याच्या वधस्तंभावरील मरणाने त्याचं रक्त सांडून खंडने भरून प्राप्त केलेला, उपलब्ध केलेला आहे. आणि हे देवाच्या कृपेने आहे. ही सर्व देवाची कृपा आहे. कोणी देवाला सांगितलं नाही, त्याने स्वतःहून हे केलं. ही त्याची कृपा आहे. आणि मग देवाच्या कृपेने मोबदल्या वाचून नीतिमान ठरतात. मोबदल्या वाचून हा शब्द अंडरलाईन करा. आज बरेच बरेच लोकांना असं वाटतं की मी जर इतका उपवास केला तर देव माझ्या प्रार्थनेचं उत्तर देईल, मी जर एवढे पैसे दिले तर देव माझ्यासाठी हे करेल, मी जर ते केलं तर देव हे करेल. म्हणजे हा काय आहे? मोबदला आहे, बार्गेनिंग आहे. म्हणजे आपल्याला वाटतं की आपण देवाला काहीतरी दिलं तर देव आपल्याला काहीतरी देईल, तर आपल्याला काहीतरी मिळेल. नुसतं तसंच फुकट मिळू शकत नाही. पण ह्या ठिकाणी हेच सांगितलेलं आहे की ते ख्रिस्त येशूने खंडने भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे ते काय करतात म्हणून, येशू ख्रिस्ताने काय केलेलं म्हणून, देवाच्या कृपेने, त्यांच्या धार्मिकतेने नाही. किती जण ऐकत आहेत? देवाच्या कृपेने मोबदल्या वाचून काय ठरतात? नीतिमान ठरतात. हे अद्भुत प्रकटीकरण मार्टिन लुथर यांना झालं आणि हे अद्भुत प्रकटीकरणाने अनेकांचे जीवन बदललेले आहे. हे सुवार्तेचा सारांश किंवा गाभा, फाउंडेशन आहे की पापी माणूस पवित्र देवासमोर स्वतःच्या धर्माकर्माने नीतिमान ठरत नाही, तर येशू ख्रिस्ताने जे केलेलं आहे त्याच्यावर विश्वास ठेवल्याने माणूस देवापुढे नीतिमान ठरतो. प्रेज द लॉर्ड. पण हे सत्य आणि ही सुवार्त आहे. आणि म्हणून काय केलं पाहिजे, किती केलं पाहिजे हा विषय नाही. आज प्रत्येक प्रत्येक लोक काही ना काही करत आहे. प्रत्येकाला वाटतं की हे केलं तर होईल, ते केलं तर देव खुश होईल, ते केलं तर माझ्या प्रार्थनेचं उत्तर मिळेल. म्हणजे करण्याची मेंटॅलिटी, मानसिकता, डुईंग वर्क्स है ना. की जसं काय त्यांनी विचारलं की आमचं तारण व्हावं म्हणून आम्ही काय करावे. आज अनेकांना वाटतं की आम्ही काहीतरी केलं पाहिजे, काय करावे सांगा आम्हाला. आणि मग काहीतरी सांगितलं जातं. कोणी म्हणतं 10 आज्ञा पाळल्या पाहिजे, चर्चला गेलं पाहिजे, बायबल वाचलं पाहिजे, दान दशांश दिलं पाहिजे वगैरे. पण हे सर्व कर्म आहेत. प्रभू येशूवर विश्वास न ठेवता सुद्धा माणूस या गोष्टी करू शकतो आणि लोक करत आलेले आहेत. पण त्याने आपण नीतिमान ठरत नाहीये, लक्षात घ्या. आता वचन 25 आणि 26, रोमकरास पत्र 3 25 आणि 26. त्याच्या रक्ताने विश्वासाच्या द्वारे, म्हणजे प्रभू येशूच्या रक्ताने विश्वासाच्या द्वारे प्रायश्चित्त होण्यास देवाने त्याला पुढे ठेवले. प्रभू येशू हा सर्व मानव जातीसाठी प्रायश्चित्त असं झाला. प्रोपिशिएशन म्हणजे आपलं स्थान, आपल्या ऐवजी प्रायश्चित्त होण्यास देवाने त्याला पुढे ठेवले, यासाठी की पूर्वी झालेल्या पापांची देवाच्या सहनशीलतेने उपेक्षा झाल्यामुळे त्याने आपले नीतिमत्व व्यक्त करावे. नियमशास्त्र देण्यापूर्वीचा जो काळ होता, मोशेपूर्वीचा, अब्राहम, इजाक, याकोब, त्यांच्या काळात बायबल नव्हतं, नियमशास्त्र नव्हतं.
त्यावेळेस देवाने पापाकडे उपेक्षा केली, दुर्लक्ष केलं, पण नंतर रायटिंगमध्ये त्याचं वचन दिलं आणि मग तो म्हणतो की असं करून देवाने त्याचं नीतिमत्व प्रकट करावे किंवा व्यक्त करावे. आणि आता वचन 26, आपले नीतिमत्व सांप्रतकाळी असे दाखवावे की आपण नीतिमान असावे आणि येशूवर विश्वास ठेवणाऱ्याला नीतिमान ठरवणारे असावे. म्हणजे प्रभू येशूला देवाने मानवजातीच्या पापासाठी प्रायश्चित्त असं का केलं की मानवजातीच्या पापाची शिक्षा त्याला देऊन देव नीतिमान ठरावा आणि प्रभू येशूवर जो विश्वास ठेवतो त्यालाही नीतिमान ठरवावं. आमेन. म्हणून त्याने हे केलेलं आहे. याचा अर्थ असा की तारण ही देवाची मोफत देणगी आहे. याचा अर्थ असा की देवाची धार्मिकता किंवा देवाचं नीतिमत्व ही देवाची देणगी आहे. प्रेज द लॉर्ड. आता 2 कोरिंथियाचा 5वा अध्याय आणि 21वा वचन बघा. 2 Corinthians 5:21. या ठिकाणी पाऊल कोरिंथीकरांना काय लिहितो बघा. ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या आमच्याकरिता पाप असे केले, यासाठी की. आणि ज्या वेळेस बायबलमध्ये यासाठी की असं येतं तेव्हा काय करायचं? ब्रेक लावायचा, थांबायचं आणि स्वतःला विचारायचं कशासाठी, आणि मग पुढे जायचं. यासाठी की आपण त्याच्या ठायी देवाचे नीतिमत्व असे व्हावे. बघा त्या 21व्या वचनात 2 कोरिंथच्या 5व्या अध्यायाच्या काय लिहिलंय की ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला देवाने तुमच्या आमच्याकरिता पाप असे केले. म्हणजे प्रभू येशूला. म्हणजे काय? इकडे बघा, मानव जातीचं आपलं पाप प्रभू येशू ख्रिस्तावर देव पित्याने लादलं आणि त्याची नीतिमत्ता किंवा त्याची धार्मिकता ही आपल्याला उपलब्ध करून दिली. म्हणजे त्या वधस्तंभावर एक अदला बदल झाली, एक्सचेंज. माणसाला देवाची धार्मिकता मिळू शकते का? पापी माणूस देवापुढे नीतिमान ठरू शकतो का? हो, हीच तर आनंदाची बातमी आहे. पण स्वतःच्या नीतिमत्तेने, धार्मिकतेने नाही. कारण शास्त्र सांगतं की आपली धार्मिकता शिंद्या समान आहे. आपण जन्मापासून पापी आहोत का? कारण आदामापासूनचा पापी स्वभाव आपल्यामध्ये आलेला आहे. आतून पाप आहे. बाहेरून आपण कसं वागतो, कसं बोलतो हा विषय नाही आहे. आतूनच प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की त्या वधस्तंभावर प्रभू येशू ख्रिस्ताला देवाने त्याच्या पुत्राला पाप असे केले. जो निष्पाप निष्कलंक असा होता आणि त्याची धार्मिकता आपल्याला उपलब्ध करून दिली. त्याला पाप असं केलं म्हणजे काय की जे जे पाप माणसं करतात, आपण करतो, मग ते बलात्कार असो, हिंसाचार असो, खून असो, व्यभिचार असो, कोणते, प्रभू येशू ख्रिस्ताला देवाने त्याच्यावर तो दोष लावला आणि त्याला पापी ठरवलं. त्याने पाप केलेलं नसताना देखील. म्हणजे तुमचे आणि माझे पाप जे आपण केले किंवा करू हे सर्व प्रभू येशू ख्रिस्तावर लादून त्याला दोषी ठरवलं, यासाठी की आपण निर्दोष ठरून मुक्त व्हावे. ही आनंदाची बातमी, ही सुवार्ता आहे. इथं देवाला द्यायचं घ्यायचं काही नाही आहे की हे केलं तर ते होईल असं काही नाही आहे. ही घोषणा आहे सुवार्तेची. संपूर्ण जगाला जाऊन सुवार्तेची घोषणा करा. काय? की तुमच्या पापांची क्षमा झालेली आहे, कारण ही देणगी तुमच्यासाठी उपलब्ध आहे. प्रभू येशूवर विश्वास ठेवा, देवाकडे वळा आणि ते घ्या. पापाच्या दोषापासून आणि पापापासून मुक्त व्हा. ही आनंदाची बातमी आहे. इथं देवासाठी काय करायचं नाही की आम्ही काय केलं पाहिजे. म्हणून पाऊल म्हणतो की मला सुवार्तेची लाज वाटत नाही. आणि हे प्रभू येशू ख्रिस्ताला देवाने पाप असं का केलं, दोषी का ठरवलं, यासाठी की 21व्या वचनात आपण त्याच्या ठायी, आपण, तो कोरिंथकरांना म्हणतो आपण म्हणजे तुम्ही आणि मी त्याच्या ठायी. कोणाच्या ठायी? प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठायी देवाचे नीतिमत्व असे व्हावे. म्हणजे देव जसा नीतिमान आहे, प्रभू येशू ख्रिस्त जसा नीतिमान आहे, परम पवित्र परिपूर्ण आहे, त्याची नीतिमत्ता, त्याची धार्मिकता ही आपल्याला द्यावी, आपल्याला मिळावी. का? आपण देवासमोर उभा राहण्याच्या लायक ठरावं,
देवाचे पुत्र आणि कन्या होण्याच्या लायक ठरावं म्हणून. प्रेज द लॉर्ड. आणि ज्यावेळेस मार्टिन लुथर यांनी हे सत्य पाहिलं, हे त्यांना प्रगट झालं आणि कळलं की देवाचं नीतिमत्व पापी माणसाला येशू ख्रिस्ताच्या द्वारे मिळू शकतं. प्रभू ईश्वर विश्वास ठेवून माणूस कर्म धर्म न करता देवासमोर नीतिमान ठरू शकतो आणि हे सर्व देवाची देणगी आहे. तेव्हापासून ते सुवार्तेची घोषणा करू लागले. आता आज आपण ह्या देवाच्या नीतिमत्वाबद्दलच्या 5 गोष्टी मी तुम्हाला सांगू इच्छितो. 5 वैशिष्ट्य, 5 कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द रायचियसनेस ऑफ गॉड. पॉईंट जर कोणी लिहून घेत असेल तर पहिला पॉईंट हा, इट इज अ फ्री गिफ्ट. देवाचं नीतिमत्व ही देवाची देणगी आहे. आता तारण किंवा देवाचं नीतिमत्व, पापांची क्षमा ही देवाची देणगी आहे. का? कारण आपण स्वतः आपल्या पापांची क्षमा करू शकत नाही, आपण स्वतःला मुक्त करू शकत नाही, आपण देवापुढं उभा राहण्याच्या लायक होण्यासाठी काहीच करू शकत नाही आपल्या स्वतःसाठी. देवाने केलं तरच होईल आणि देवाने ते केलेलं आहे, म्हणून ही देवाची देणगी आहे. ही मोफत देणगी आहे. ही त्याच्या कृपेने आहे. कृपेने का? कारण याच्यासाठी आपण कोणी लायक नाही. माणसाला वाटतं की आपण काहीतरी करून देवाच्या आशीर्वादाच्या लायक होऊ आणि मग तो मला आशीर्वाद देईल, आणि त्या लायक होण्यासाठी आपण धर्मकर्म करत जातो. पण कृपा काय आहे की आपण लायक नसताना त्याने आपल्याला देणं. प्रेज द लॉर्ड. म्हणून ही देवाची धार्मिकता ही देवाची देणगी आहे, आपण लायक नसताना देखील त्याच्या कृपेने. जसं पाऊस हा पृथ्वीला निसर्गाची किंवा देवाची देणगी आहे. आणि ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेस सर्व निसर्गरम्य असं होतं, टवटवीत असं होतं, आणि मग जे काही बीज जे काही आहे ते उगवायला लागतं आणि फलद्रूप व्हायला लागतं. तसं देवाची धार्मिकता जेव्हा आपल्याला मिळते, देवाचं नीतिमत्व जेव्हा मिळते, जसा पाऊस पडल्यानंतर जमीन टवटवीत हिरवेगार होती आणि मग ते उगवायला लागतं, फलदायी होतं, तसं देवाची नीतिमत्ता, देवाची धार्मिकता मिळाल्यानंतर आपण टवटवीत होतो आणि आत्मिकरित्या फळं द्यायला लागतो, फलद्रूप होऊ लागतो. फळ येण्यासाठी झाडाला काय करावं लागतं? काहीच नाही. झाडाला जर वरून पाऊस आणि जमिनीतून खत मिळालं तर आपोआप फळं येतात. तुम्हाला आणि मला ख्रिस्तासाठी फळ द्यायला काय करावं लागतं? काहीच नाही. वरून देवाची नीतिमत्ता जर आपल्याला मिळाली, देवाची धार्मिकता, आणि इथे आपण जर त्याच्या सानिध्यात राहिलो तर काय होतं? आपण फळ देऊ लागतो. प्रभू ईश्वरे म्हटलं की तुम्ही मजमध्ये मी तुमच्यामध्ये राहिलं तर तुम्ही बहुत फळ द्या. हे आपण काहीतरी स्ट्रगल करून काहीतरी घडवून आणत नाहीये, हे आपोआप होतं जे देव आपल्यासाठी करतो, जे आपण होऊ दिलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला देवाचं नीतिमत्व किंवा देवाची धार्मिकता मिळते त्यावेळेस आपण फळ देऊ लागतो. आणि ही देवाचे नीतिमत्व ही पापी जनांना देवाची देणगी आहे. कारण ख्रिस्त येशू पापी जनांना तारवायला जगात आला. चांगल्या लोकांसाठी नाही, वाईट लोकांसाठी सुवार्ता आहे, की ज्यांना वाटतं की देव आम्हाला आत घेईल का, माझ्या पापांची क्षमा होईल का, मला नाही वाटत देव मला आत घेईल. अशा लोकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. म्हणून असे लोक खुश होतात की मी एवढं पाप करून, एवढं वाईट जीवन जगून सुद्धा प्रभू येशूने त्याच्या रक्ताने माझ्या पापांची क्षमा केलेली आहे. आणि धार्मिक लोक हे स्वीकारू शकत नाही, कारण ते कर्म धर्म करण्यात बिझी असतात. त्यांना वाटतं आम्ही एवढं करतो, मग देव का करत नाही. म्हणून धार्मिक लोक सुवार्तेला आणि देवाच्या धार्मिकतेला किंवा नीतिमत्तेला विरोध करतात. ते स्वतःची धार्मिकता स्थापन करू पाहतात की आम्ही असं करतो, हे करतो, म्हणून देवाने ते केलं पाहिजे. पण आपली धार्मिकता आपण काय करतोय देवासमोर चिंध्या समान आहे. देवाने त्याची धार्मिकता आपल्याला उपलब्ध केलेली आहे, मग ते घ्या ना. ते जेव्हा आपण घेतो त्यावेळेस आपण फळ देऊ लागतो.
आणि त्यावेळेस आपण जसा देव नीतिमान आहे, प्रभू येशू ख्रिस्त जसा परिपूर्ण आहे, नीतिमान आहे, तसं आपल्याला देव समजू लागतो. ती पोझिशन आपल्याला मिळते. म्हणून 2 कोरिंथ 5:21 मध्ये म्हटलेलं आहे की यासाठी की आपण त्याच्या ठायी म्हणजे ख्रिस्ताच्या ठायी देवाचे नीतिमत्व असे व्हावे. म्हणजे काय आपण देवासारखं नीतिमान, देवाचं नीतिमत्व होऊ शकतो का? हो. कसं? ख्रिस्ताच्या ठायी राहून, स्वतःच्या ठायी नाही, ख्रिस्तामध्ये राहून, ख्रिस्तावर विश्वास ठेवून. तर पहिली गोष्ट काय की देवाची धार्मिकता, पहिला पॉईंट, देवाची देणगी आहे. इट इज अ फ्री गिफ्ट ऑफ गॉड. दुसरी गोष्ट, दुसरं वैशिष्ट्य, गॉड्स रायचियसनेस इज अनचेंजेबल. देवाचं नीतिमत्व किंवा देवाची धार्मिकता ही न बदलणारी आहे, न बदलणारी आहे. म्हणजे काय? म्हणजे हे की जेव्हा पावलाने विश्वास ठेवला त्याला देवाचं नीतिमत्व, देवाची धार्मिकता मिळाली. पेत्राने विश्वास ठेवला, इतिहासात ज्यांनी कोणी विश्वास ठेवला त्यांना जी धार्मिकता मिळाली तीच आज तुम्ही आणि मी विश्वास ठेवल्यावर आपल्याला मिळते. प्रेज द लॉर्ड. हे खरं वाटत नसेल पण हे खरं आहे की जी धार्मिकता प्रभू येशूच्या पावलाला, पेत्राला मिळाली तीच धार्मिकता तुम्ही आणि मी जेव्हा विश्वास ठेवला आपल्याला मिळालेली आहे. म्हणून सुवार्ता इतकी खरी, इतकी खरी आहे की खरंच वाटत नाही, इतकी चांगली आहे की खरंच वाटत नाही. आणि जेव्हा असं वाटायला लागतं तेव्हा समजायचं की आपण खरी सुवार्ता ऐकत आहोत किंवा खरी सुवार्ता आपल्याला कळायला लागलेली आहे. प्रेज द लॉर्ड. आता काही जणांना असं वाटतं, आमच्यासारखे असल्यानंतर एखाद्या कार्यक्रमाला, एखाद्या मीटिंगमध्ये बाळक साहेब प्रार्थना करा. का? कारण त्यांना असं वाटतं की बाळक साहेबांनी जर प्रार्थना केली तर तिचं देव लवकर उत्तर देईल, पण माझ्या प्रार्थनेने फारसा काही फरक पडणार नाही. म्हणजे काय की माझी धार्मिकता एवढी नाही आहे जेवढी बाळक साहेबांची आहे किंवा अमुक अमुक व्यक्तीची आहे. आणि ही चूक आपण करतो. जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो, आपण वाचलं रोमकरास पत्र 1:17 मध्ये की सुवार्ता विश्वास ठेवल्याने तारण प्राप्त होतं. तारणाचं सामर्थ्य, तारण करण्याचं सामर्थ्य हे सुवार्तेत आहे. आणि तारण झाल्यानंतर, तारण तर होतंच, पण देवाचं नीतिमत्व किंवा देवापुढे माणूस नीतिमान पण ठरतो. देवाची धार्मिकता पण आपल्या अकाउंटला, आपल्या हिशोबी लावतो. म्हणजे काय आपण परिपूर्ण होतो का? नाही. म्हणजे काय आपण परत कधी पाप करीत नाही असं असतं का? नाही. पण ती पोझिशन आपल्याला मिळते, ती पोस्ट किंवा ती खुर्ची आपल्याला मिळते की आपण नीतिमान ठरलेलो आहोत. आपण लोकांसारखे पापी नाही, तर आपण देवाचे पुत्र कन्याने झालेलो आहोत. देवाला माहिती आपण परिपूर्ण आहे, देवाला माहिती आपले वीक पॉईंट काय, आपण चुका करू, पण ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यामुळे आपण त्याचे पुत्राने कन्या झालेलो आहोत आणि त्याने आपल्याला नीतिमान ठरवलेलं आहे. आणि मग आणि म्हणून सांगितलेलं आहे की नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यास फार प्रबळ असते. पण सर्वसाधारण बिलीवर लोकांना असं वाटतं की नाही, माझ्या प्रार्थनेने काही फायदा नाही, आपण ब्रदरला प्रार्थना करायला, आपण अमुक अमुक कोणाला तरी प्रार्थना करायला सांगू, त्यांच्या प्रार्थनेत पॉवर आहे. धार्मिकाची प्रार्थना कार्य करण्यास फार प्रबळ असते. धार्मिकाची म्हणजे ज्याला देवाची धार्मिकता, देवाचं नीतिमत्व मिळालेलं आहे, हे ज्याला कळतं आणि ह्या विश्वासाने जो प्रार्थना करतो त्या प्रार्थनेने कार्य होतं. म्हणून याकोब त्याच्या पत्रात लिहितो की एलिया पण आपल्यासारखा स्वभावाचा मनुष्य होता, पण त्याने प्रार्थना केली. म्हणजे काय? तुम्हाला मला ही पोझिशन कळली पाहिजे की मी पापी नाही, मी धार्मिक ठरलेलो आहे. येशू ख्रिस्ताची धार्मिकता मला मिळालेली आहे, म्हणून माझ्या प्रार्थनेत पॉवर आहे. किती जणांना समजते मी काय बोलतो? सैतानाने तुम्हाला सांगितलं की नाही रे, तुझ्यात काही पॉवर नाही है ना, तू काही करू शकणार नाही, तुझ्या प्रार्थनेने काही फरक पडणार नाही आहे. आणि आपल्याला ते खरं वाटलेलं आहे आणि आपण खुशाल बसलेलो आहे. दुसऱ्यांना सांगतो की तुम्ही प्रार्थना करा, तुम्ही करा, तुम्ही करा, मी नाही करू शकत. हे सैतानाने ही भूल थाप करून आपल्याला साईड ट्रॅक केलेलं आहे. सैतान हा लबाड आहे. प्रभू येशू म्हणतो की सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला स्वतंत्र करेल किंवा मुक्त करेल. कशापासून मुक्त करेल? हे जे वाटतं बिटतं, हे आपण म्हणतो की मला वाटतं असं होईल, मला वाटतं देव कसं करेल, हे जे वाटणं असतं ना, ह्याच्यापासून आपण मुक्त होतो.
आपल्याला स्पष्टपणे कळतं की देव काय करतो आणि काय नाही, काय केलेलं आहे आणि काय नाही. आपण ख्रिस्तावर विश्वास ठेवल्याने काय झालेलो आहोत आणि काय नाही. आपण अंदाज तर्क वितर्क लावत नाही. मला वाटतं असं झालं तर बरं होईल अशी भाषा आपण बोलत नाही. ही काही विश्वासणाऱ्यांची भाषा आहे का? नाही. अशी भाषा ऐकून, असे शब्द ऐकून सैतान त्याचे दुरात्मे हसतात, टिंगल करतात की बघा हे देवाचे लोक. एवढं सगळं देवाचं वचन प्रगटीकरण असून त्यांना कळत नाही, ते विश्वास ठेवत नाही. ते अजूनही स्वतःला म्हणतात की मी नाही करू शकत. आणि येशू ख्रिस्ताने त्याचं रक्त सांडून त्यांना नीतिमान ठरलं तरी त्यांना खरं वाटत नाही. आणि मग ते आपल्याला अज्ञानात ठेवतात, अडाणीच ठेवतात. तर दुसरी गोष्ट ही की देवाची धार्मिकता न बदलणारी आहे, जी त्यांना मिळाली पाऊल पेत्राला, तीच धार्मिकता, तेच नीतिमत्व आज तुम्हाला मला मिळालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. तिसरी गोष्ट, तिसरं वैशिष्ट्य, द रायचियसनेस ऑफ गॉड इज परमनंट. ही धार्मिकता ही कायमस्वरूपी किंवा कायमची आहे. देवाची धार्मिकता, तिसरा पॉइंट काय, कायमस्वरूपी आहे. म्हणजे आपल्याकडून जे काही पाप घडले, सध्या आपल्याकडून जे घडतात आणि नंतर सुद्धा जे घडतील, त्या सर्व पापांची क्षमा एकदाच प्रभू येशूने करून ठेवलेली आहे. मार्टिन लुथरना असं वाटलं आणि ते करत होते की दररोज पापांची क्षमा मागितली, दररोज कन्फेशन करायचं फादरजवळ, दररोज पाप कबुली करायची, दररोज क्षमा प्राप्त करायची. आणि असं रोज रोज. पण प्रश्न आला की असं किती दिवस आणि रोज रोज करत राहायचं का? पण जेव्हा हे कळलं की प्रभू येशूने त्याच्या मरणाने एकदाच आपण केलेल्या, करत असलेल्या, आपल्याकडून होणाऱ्या सर्व पापांची एकदाच क्षमा करून ठेवलेली आहे, हे दिव्य सत्य त्यांना कळलं. आज किती जण, आज तुम्हाला हे सत्य कळावं ही माझी प्रार्थना आहे. आता माझा एक प्रश्न आहे की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त जगात आला, व समोर मरण पावला, तेव्हा आपण जन्मलो होतो का? आपल्याकडून पाप घडलेली होती का? म्हणजे आपल्या जन्मापूर्वी, आपण मोठं होऊन पाप करण्यापूर्वी आयुष्यभर आपल्याकडून जे पाप घडतील त्या सर्व पापांची क्षमा एकदाच त्याच्या एका अर्पणाने त्याने करून ठेवलेली आहे. मला वाटलं कोणीतरी प्रेज द लॉर्ड म्हणेल. कोणाला तरी समजत आहे. सर्वच पाप जे पूर्वी केलेले, सध्या आणि आपल्याकडून घडणारे, ह्या सर्व पापांची एकदाच क्षमा प्रभू येशूने करून ठेवलेली आहे आणि आपल्याला नीतिमान ठरलेलं आहे. पण सैतान सांगतो आपल्याकडून पाप चूक घडल्यानंतर की आता आपण धार्मिकता गमावली, आता आपण पश्चाताप केला पाहिजे, मग आपण परत क्षमा मागा. परत आपल्याला वाटतं की आता देव क्षमा करेल का? आणि अशा प्रकारचं ख्रिस्ती जीवन अनेक विश्वासणारे जगत असतात. पराभूत ख्रिस्ती जीवन. अशा प्रकारच्या जीवनासाठी, असं जगण्यासाठी येशू ख्रिस्त वध समोर मरण पावला नाही. की दररोज आपल्याला गिल्टी कॉन्शियस वाटणं, दररोज वाटणं की मी असं उगीच बोललो, मी उगीच हे केलं ते केलं, नाही. मग प्रश्न असा येतो की आपण जे पाप करतो किंवा आपल्याकडून जे पाप घडतात किंवा घडतील, याची आपण क्षमा मागायची नाही का? आणि याचं उत्तर 1 योहान 1:9 मध्ये आहे की जर आपल्या ठाई पाप नाही असे जर आपण म्हणतो तर आपण देवाला दोषी ठरवतो. पण जर आपण आपली पाप कबूल करतो तर तो विश्वासू व न्यायी आहे, आपल्या पापांची क्षमा करेल. म्हणजे काय? म्हणजे हे ऐका, आपल्याकडून पाप घडतात, घडतील, मग किती मोठा सेवक असो किंवा छोटा नवीन विश्वासणारा असो, पण त्याच्यासाठी वाईट वाटून, गिल्टी होऊन देवाशी संबंध तुटण्याची गरज नाही आहे, देवापासून दूर जाण्याची गरज नाही आहे. जर आपण कबूल केलं तर जे प्रभू येशूने त्याच्या रक्ताच्या द्वारे उपलब्ध केले, अवेलेबल केलेलं आहे, देव क्षमा करतो. आणि आपण त्या गिल्टी कॉन्शियसमध्ये, अपराधीपणाच्या भावनेत राहत नाही आहे. आज अनेक विश्वासणारे अपराधीपणाच्या भावनेत जगत आहे, गिल्टी कॉन्शियसमध्ये, की मी असं नव्हतं करायला, तसं नव्हतं बोलायला पाहिजे. घडी घडी आठवतं, सैतान घडी घडी आठवतो, घडी घडी, हे बघ तू तसं केलेलं आहे, तुझ्या हातून ते गेलं, देव तुझा उपयोग करणार आहे, तुझ्या प्रार्थनाचा काही फायदा नाही, वगैरे वगैरे. पण अशा वेळेस काय केलं पाहिजे? 1 योहान 1:9, जर आपण आपले पाप पदरी घेतले, कबूल केलं, तर त्याचं रक्त सर्व पापापासून शुद्ध करते
आणि मग जर पाप कबूल केलेले तर त्याने शुद्ध केलेला हा विश्वास धरून पुढे चालायचा आहे. सैतानाच्या भूल थापाला बळी पडायचं नाही की तू पापी आहे, तू आता काहीच करणार नाही, तुझ्याकडून काही होणार नाही. हे त्याला आपल्याला सांगत बसू द्यायचं नाही आणि त्याचं आपण ऐकत बसू द्यायचं नाही. प्रेज द लॉर्ड. लुथरने दररोज त्यांचे पाप कबूल केले, पण ज्यावेळेस त्यांना कळलं की देवाची धार्मिकता, देवाचं नीतिमत्व मिळाल्यानंतर त्या धार्मिकतेमध्ये करत असलेल्या होणाऱ्या सर्व पापांची एकदम क्षमा झालेली आहे, तेव्हा ते त्या भावनेतून, त्या मानसिकतेतून मुक्त झाले. प्रेज द लॉर्ड. माणूस धर्मकर्म का करत राहतो? कारण पाप होतच राहतात. मग याच्यावर परमनंट इलाज काय आहे? देवाची धार्मिकता मिळणं. आणि ती मिळू शकते का? हो. कसं? प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे. कारण त्याने आपले पाप स्वतःवर घेतलं आणि त्याची धार्मिकता आपल्याला दिली. म्हणजे जेव्हा तुम्ही आणि मी त्याच्यावर विश्वास ठेवतो, देव आपल्याला पापी मानत नाही, समजत नाही. प्रभू येशूची धार्मिकता देऊन आपल्याला धार्मिक ठरवतो, नीतिमान ठरवतो. हालेलुया. ही पोझिशन आहे आपली. याला सैतान घाबरतो आणि हे सत्य कळू देत नाही. आपल्याला म्हणायला आवडतं की मी पापी आहे, मी चुकणारा आहे. लोकांना प्रार्थनेत म्हणायला आवडतं, प्रभू मी पापी आहे, माझ्यावर दया कर. पाप, अरे त्याने दया केलेली आहे, क्षमा केलेली आहे, हा विश्वास तर ठेवा कोणीतरी. काय आयुष्यभर तेच म्हणत राहायचं, मी पापी आहे, मी दगड आहे, मी माती आहे, माझ्यावर दया कर. तो म्हणतो मी दया केलेली आहे, तुझ्यासाठी मी जीव दिलेला आहे, माझी धार्मिकता उपलब्ध केलेली आहे, ती घे, विश्वास ठेवा आणि पुढे चल, विजयी जीवन जग. प्रेज द लॉर्ड. ही सुवार्ता आहे. चौथी गोष्ट, चौथं वैशिष्ट्य देवाच्या धार्मिकतेचं, द फोर्थ कॅरेक्टरिस्टिक इज इट इज इन्फिनिट रायचियसनेस. देवाची धार्मिकता किंवा देवाचं नीतिमत्व हे सार्वकालिक असं आहे. हे परमनंट आहे, हे बदलत नाही. आपण चुका केल्या, पाप केलं म्हणून आपली धार्मिकता आपण गमावली, आपण त्याचे पुत्र कन्या राहिलो नाही, असं होत नाही. आता आमचे मुलं, माझे मुलं सोनू किंवा अनिकेत हे वाढत असताना आता हे त्यांच्याकडून चुका होतात. मला न आवडणाऱ्या गोष्टी ते करतात. पण याच्यामुळे पुत्र आणि कन्या आणि बाप यांच्यातला संबंध तुटतो का? तुटला असं होतं का? तुमच्या आणि माझ्याकडून पाप घडतात, आपण चुका करतो. पण येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून तारण एकदा झाल्याने आपण जेव्हा त्याचे पुत्र आणि कन्या झालेलो असतो, देव आपला पिता झाला, ते नातं पापामुळे तुटतं का? नाही. किती जणांना समजतंय? मला माहित नाही कोणाला समजतंय का. पापामुळे देवाशी नातं तुटत नाहीये, पण काय होतं? संगती तुटते, फेलोशिप तुटते. जर त्यांनी काही चुका केल्या, सोनू किंवा अनेक, काय होतं? फेलोशिप संबंध आहे, बोलणार नाही, बोलत नाही किंवा निराश होतात. तसं आपल्याकडून पाप घडल्यानंतर, चूक घडल्यानंतर काय होतं? आपण प्रार्थना करीत नाही, शास्त्र वाचत नाही, आपला फेलोशिप तुटतं, पण नातं नाही तुटत. लक्षात घ्या. हे जर लक्षात ठेवलं तर तुम्ही तराल, तर तुम्ही ख्रिस्ती जीवनात विजयी व्हाल. ही संगती तुटते चुकीच्या गोष्टी केल्याने, फेलोशिप तुटते, नातं, रिलेशन नाही तुटत. प्रेज द लॉर्ड. ते तसंच राहतं. म्हणून चौथं वैशिष्ट्य हे की देवाची धार्मिकता ही सार्वकालिक आहे, इन्फिनिट, अनंत काळासाठी आहे. मग आपण किती चांगले कर्म केले किंवा नाही केले किंवा आपल्याकडून काही चुका, देवाला सर्व माहीत आहे. पण प्रभू येशूमुळे आणि आपण त्याच्या ठायी असल्यामुळे देव त्याच्याकडे दुर्लक्ष करून आपल्याला नीतिमान असंच ठरवतो. प्रेज द लॉर्ड. मग दुसरा प्रश्न असा येतो की आपण जर ख्रिस्तावर विश्वास ठेवल्याने कायमची सगळी क्षमा झालेली आहे, मग आपण पापात राहायचं का? मग हे काय पाप करायला लायसन आहे का? की आता क्षमा झाली, काही झालं तरी माझ्या आत्म्याचं तारण होईल, मी कसाही वागू शकतो, असा त्याचा अर्थ आहे का? नाही. ज्याला खरंच देवाचा अनुभव आलेला आहे, ज्याला खरंच पापांच्या क्षमेचा अनुभव आलेला आहे, तो पापापासून दूर राहील. कारण का? देवाचा आत्मा आपल्याला मिळतो आणि देवाचा आत्मा आपल्याला जाणीव करून देतो की काय चुकीचं आहे. पूर्वी त्याच्याबद्दल आपल्याला काही वाटत नव्हतं, ज्या गोष्टीबद्दल आता वाटतं की मी उगीच असं बोललो, उगीच असं केलं. आणि पूर्वी आपण
आपण काय म्हणायचो लोकांसारखं, त्याच्यात काय सगळेच जण ते करतात, सगळेच असे वागतात. पण नंतर ख्रिस्ताची धार्मिकता मिळाल्यावर, तारण झाल्यावर आपल्याला वाटतं की नाही, मी असं नाही करायला पाहिजे. आपलं मन आपल्याला दोषी ठरवायला लागतं, आपला आत्मा. प्रेज द लॉर्ड. म्हणून ही जी धार्मिकता, हे जे देवाचं नीतिमत्व, जी देवाची गिफ्ट किंवा देणगी आहे, ही कायमची आहे, सर्व काळासाठी आहे. प्रेज द लॉर्ड. आणि शेवटचं वैशिष्ट्य, पाचवं वैशिष्ट्य, द फिफ्थ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द रायचियसनेस ऑफ गॉड, इट इज द बेसिस ऑफ आवर युनियन विथ क्राइस्ट. बेसिस ऑफ आवर युनियन विथ क्राइस्ट. देवाचं नीतिमत्व हे ख्रिस्ताशी असलेल्या नात्यावर अवलंबून आहे. देवाने आपल्याला नीतिमान का ठरवलेलं आहे? आपण ख्रिस्तावर विश्वास ठेवलाय म्हणून, ख्रिस्ताच्या ठायी आहोत म्हणून. प्रेज द लॉर्ड. मग विषय आहे का मी किती चांगला आहे, मी काय केलं, मी काय करतो, हे बोलायचा विषय आहे का? नाही आहे. पण ज्यांना हे माहीत नाही तो 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 सांगायला जातो, मी हे केलं, मी ते करत नाही, मी यांच्यासारखा नाही, त्यांच्यासारखा नाही. अरे कोणासारखंच राहायची गरज नाही आहे. देवाने त्याच्यासारखं होण्यासाठी त्याची धार्मिकता तुम्हाला मला उपलब्ध केलेली आहे. प्रेज द लॉर्ड. ही आनंदाची बातमी आहे. कशाला स्वतःची तुलना करायची, दुसऱ्यांची तुलना करायची? कशाला स्वतःकडे पाहायचं? ख्रिस्तावर अवलंबून राहायचं, त्याच्या धार्मिकतेवर अवलंबून राहायचं. हालेलुया. नाहीतर सैतान पॉइंटला बारीक सारीक गोष्टी तुम्हाला दोषी ठरवत राहील आणि तुमची कधीही प्रगती होणार नाही. दिवसभर तो तुम्हाला दोष लावत राहील बारीक बारीक चुकाविषयी. पण हे जर सत्य कळलं की ख्रिस्ताच्या ठायी देवाने मला ख्रिस्ताच्या ठायी नीतिमान ठरवलेलं आहे. सैताना ऐक, येशू ख्रिस्ताच्या रक्तामुळे मी नीतिमान ठरलेलं आहे. मी परिपूर्ण नाही पण मी नीतिमान आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हे सत्य आयुष्यात कधी विसरू नका. हे सत्य रोज तुम्ही ध्यानात ठेवा, सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत, दिवसभरात काही फेस करताना. आणि ह्या विश्वासाने जेव्हा तुम्ही वागाल, ह्या विश्वासाने जेव्हा तुम्ही प्रार्थना कराल, तेव्हा ते वचन तुमच्यासाठी खरं ठरेल की धार्मिकाची प्रार्थना कार्य करण्यास फार प्रबळ असते. तुम्ही म्हणाल की माझी पण प्रार्थना देवाने ऐकली. का ऐकली? तुम्ही चांगले आहे म्हणून नाही, कोणापेक्षा जास्त धार्मिक आहे म्हणून नाही, तुम्हाला ख्रिस्ताची नीतिमत्व, ख्रिस्ताची धार्मिकता दिलेली आहे म्हणून. म्हणून प्रार्थना करताना काय पाहायचं आहे की मला देवाने नीतिमान ठरवलेलं आहे ख्रिस्तामध्ये. हे ध्यानात ठेवून प्रार्थना सुरू करायची आहे. तुम्ही करा असं याला त्याला मनात सुटायचं नाही. प्रेज द लॉर्ड. है ना. त्या गिल्टी कॉन्शियस मध्ये राहायचं नाही. खाली गिल्टी आरोपी काय तोंड बंद केलेलं असतं, खाली पाहत असतात. खाली कोण पाहतो? ज्याला शरम लाज वाटते, ज्याने असं कृत्य केलेलं आहे तो. पण ज्याची क्षमा झाली तो खाली पाहतो का? नाही आहे. मग जर क्षमा झाली तर आपण वर तोंड करून धैर्याने छाती ठोकपणे चालायचं आहे, आनंदाने प्रार्थना करायची. खाली मान घालून जगायचं का? नाही. तर पाचवी गोष्ट की ही धार्मिकता ख्रिस्ताच्या ठायी. आणि म्हणून नव्या काळात आपण वारंवार वाचतो, आपण ख्रिस्ताच्या ठायी, ख्रिस्त येशूमध्ये ख्रिस्ताच्या ठायी. आता ख्रिस्ताच्या ठायी असणं म्हणजे काय? पावलाच्या पत्रामध्ये बहुतेक इफिस्करास पत्र वगैरे, इन क्राइस्ट, इन हिम, हे शब्द वारंवार आहे. कारण तो या विधर्मी लोकांना, इफिस, करिंथ, हे कलसई, थेसलिकी वगैरे हे सर्व विधर्मीतून आलेले लोक होते. आपणही, तुम्ही आणि मी विधर्मीतून आलेले, आपण काही इस्रायली नाही आहे. तो म्हणतो की तुम्ही आणि मी ख्रिस्ताच्या ठायी आहोत, हे विसरू नका. आणि जर आपण त्याच्या ठायी आहोत तर आपल्याला नीतिमान ठरवलेलं आहे. आपण स्वतःला पापी म्हणत बसायचं नाही, पापी समजायचं नाही. प्रेज द लॉर्ड. मला माहिती आहे काही जणांना खरं वाटत नाही, काही जण विचित्र नजरेने पाहतात. पण माझी प्रार्थना आहे की हे दैवी सत्य, हे दिव्य सत्य जर तुम्हाला कधी प्रगट झालं तर तुमच्या प्रार्थना बदलतील, तुमच्या भाषा बदलतील, तुमचे शब्द बदलतील. तुम्हाला एकदम एक प्रकारचं एक धैर्य, जोश येईल. प्रार्थना करा म्हटल्यानंतर लगेच तुम्ही धैर्याने प्रार्थना करा. तुम्ही खाली मान घालून आरोपीसारखं बसणार नाही, कोणाला तरी हळूच म्हणणार नाही तुम्ही करा. तुम्हाला माहीत होईल तुमच्या आत्म्याला की मी ख्रिस्त येशूमध्ये आहे आणि मी नीतिमान ठरलेलो आहे. माझ्या पण प्रार्थनेत तेवढाच पॉवर आहे. माझी पण प्रार्थना देव ऐकू शकतो, कारण तो माझाही पिता आहे. हालेलुया.
ही खात्री पाहिजे. म्हणून ह्या सिरीजचं नाव काय आहे की आपल्याला कशी खात्री होऊ शकते की आपण स्वर्गात जाऊ, देवाबरोबर राहू. बऱ्याच जणांना खात्री नाही आहे. डळमळीत रोज डळमळीत, मीटिंग टू मीटिंग, एवढ्या मीटिंग अटेंड करतात, एवढे प्रोग्राम पाहतात, एवढे संदेश आणतात, तरी डळमळीत. आमचा विश्वास वाढवा म्हणून प्रार्थना. अरे प्रार्थनेने विश्वास वाढत नाही. विश्वास देवाच्या वचनात राहिल्याने, विश्वास ऐकल्याने, देवाचं वचन ऐकल्याने येतो. प्रेज द लॉर्ड. प्रार्थना करून येत नाही. शास्त्र वाचायचं नाही, बायबल स्टडी करायचं नाही, म्हणायचं की मी वीक आहे, मला स्ट्रॉंग कर. प्रभू तू मला स्ट्रॉंग कर. कसं काय करेल? स्ट्रॉंग होण्यासाठीच हे वचन. मग वचनातले एक एक सत्य जेव्हा समजायला लागतात तेव्हा आपण आपोआप स्ट्रॉंग व्हायला लागतो. प्रेज द लॉर्ड. मग आता कळलं का सैतान बायबल स्टडीपासून, शास्त्रापासून का दूर ठेवतो? कारण त्याची इच्छा नाही की तुम्हाला ह्या गोष्टी समजाव्या. कारण समजल्या तर तुम्ही त्याच्या तावडीतून जाल, त्याचा तुमच्यावर कंट्रोल राहणार नाही. म्हणून तो म्हणतो प्रार्थना कर, पण जास्त बायबल वाचू नको, जास्त स्टडी करू नको. तू गाणे ऐक, वर्शिप कर, गाणे म्हण, वाजव, काही कर, पण बायबल स्टडी करू नको. कारण बायबल जर स्टडी केलं आणि तुला जर हे सत्य कळलं तर मग सैतानाच्या राज्यातून तू मुक्त होशील. आणि हेच मार्टिन लुथर यांना हे सत्य कळलं की जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो तेव्हा आपलं तारण तर होतं, पापांची क्षमा तर होते, पण देवाची धार्मिकता आपल्याला मिळते. आपण देवापुढे नीतिमान ठरतो, उभं राहण्यालायक, प्रार्थना करण्यालायक, सेवा करण्यालायक ठरतो. प्रेज द लॉर्ड. मग आपण कितीही पापी असो, कशामुळे? प्रभू येशूने सांडलेल्या त्याच्या रक्तामुळे. तर या 5 गोष्टी आहेत देवाच्या नीतिमत्तेबद्दल. आणि म्हणून जिथून आपण सुरुवात केली, रोमकरासपत्र 1:16 आणि 17, तिथे आपण संपूया की जेव्हा पाऊल म्हणतो की मला सुवार्तेची लाज वाटत नाही, कारण प्रत्येक विश्वास ठेवणाऱ्याला तारणासाठी ती देवाचे सामर्थ्य आहे. तारण साक्ष ऐकून नाही होत, तारण सुवार्ता ऐकून होतं. हालेलुया. तारण मला काय वाटतं, तुम्हाला काय वाटतं, असं चर्चा करून नाही होत. देवाने काय केलेलं आहे हे कळल्यानंतर होतं. म्हणून सुवार्ता गाजवायला पाहिजे, म्हणून सुवार्ता गाजवण्याची आज्ञा आहे. नंतर तो म्हणतो 17 वचनात की त्या सुवार्तेत देवाचं नीतिमत्व प्रकट झालेले आहे की जे विश्वासाने आपल्याला मिळू शकतं. मग आज तुम्हाला जर खात्री नसेल तर हे देवाचं वचन आहे की तुम्ही जर त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे तर तुमची क्षमा झालेली आहे. की मी शेवटपर्यंत टिकेल का? देवाला माहिती आहे की आपल्याकडून पुढेही चुका घडतील, पाप घडतील, त्या सर्व पापांची त्याने क्षमा करून ठेवलेली आहे. एवढंच नाही तर त्याची धार्मिकता, त्याचं नीतिमत्व आपल्याला दिलेलं आहे. देवाचं नीतिमत्व आपण धारण केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. त्या नीतिमत्वामुळे, त्या पोझिशनमुळे आपल्याला देवाशी बोलण्याचा, देवापुढे उभे राहण्याचा अधिकार मिळालेला आहे. त्या नीतिमत्तेमुळे सैतानावर अधिकार मिळालेला आहे. मग घाबरण्याचं काय कारण? म्हणण्याचं काय कारण? मी लायक नाही. आपण कोणीच लायक नाही, पण प्रभू येशू मध्ये असल्यामुळे आपण लायक झालेलो आहोत. हालेलुया. आज तुम्ही लायक झालेले आहात. म्हणून सुवार्ता इतकी खरी की खरंच वाटत नाही. असं कसं म्हणता ब्रदर? कारण शास्त्र तसं सांगतं, मी म्हणतो म्हणून नाही. खरी सुवार्ता. तर परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो आणि याची खात्री आज तुमच्या आत्म्याला तो करून देऊ. जर नसेल तर पहिल्याच वेळेस तर तुम्ही ही सुवार्ता, ही आनंदाची बातमी ऐकली असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की मी प्रभू येशूकडे आलं पाहिजे, मी ते स्वीकारलं पाहिजे, तर मी काय केलं पाहिजे? अशा प्रकारे प्रार्थना करा की प्रभू तू माझ्यासाठी या जगात आलास, माझे पाप स्वतःवर घेतलेस आणि मला तुझी धार्मिकता उपलब्ध केली असा मी विश्वास ठेवतो. मी माझं जीवन तुला समर्पित करतो. तू माझ्या जीवनात ये, माझी क्षमा कर. अशा प्रकारे जर तुम्ही प्रार्थना कराल मनापासून, तर देवाचा आत्मा तुम्हाला क्षणात खात्री करून देईल की देवाने तुमची क्षमा केलेली आहे. तुम्ही त्याचे पुत्र आणि कन्या झालेला आहात आणि देवा पुढे नीतिमान ठरलेले आहात.
आपण प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे आभार मानतो की खरोखर ही सुवार्ता ही किती अद्भुत आहे, किती आनंदाची बातमी आहे की तू परम पवित्र देव, आम्ही पापी मानव, पण आम्हाला आमच्या पापांची शिक्षा न देता, तुझ्यापासून घालवून न देता, तो आपला पुत्र प्रभू येशूला आमचा तारणारा होण्यासाठी या जगात पाठवलंस. आणि त्या प्रभू येशू ख्रिस्तावर आमचे पाप, आमचे शाप, आमचे रोग हे लादलेस. आणि त्याच्यावरील विश्वासाने तो आम्हाला नीतिमान ठरवतोस. आमची क्षमा तू केलेली आहेस. तारण ही तुझी देणगी आहे. आज संपूर्ण जग धर्म कर्म करण्यात बिझी आहे, व्यस्त आहे. सोनं चांदी देऊन आणि इतर प्रकारे तुला खुश करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि म्हणून प्रभू, आम्हालाही पावलाप्रमाणे म्हणावं की आम्हाला सुवार्तेची लाज वाटत नाही. आम्ही आनंदाने ती इतरांना सांगावं की तारणाचं सामर्थ्य सुवार्तेमध्ये आहे. तारण ही तुझी आम्हाला देणगी आहे. आम्ही काही करून ती मिळवू शकत नाही, आम्ही त्याच्यासाठी लायक नाही, तरी तू आम्हाला उपलब्ध केलेली आहेस. आणि एवढंच नव्हे तर तुझी पवित्रता, तुझी धार्मिकता, तुझं नीतिमत्व तू आम्हाला दिलेलं आहेस, नीतिमान ठरवलेलं आहेस. म्हणून तुझे आभार मानतो. आज ही खात्री तुझ्या पवित्र आत्म्याने यावेळेस ऐकणाऱ्या प्रत्येकाला तू दे. ज्यांच्या मनात सैतानाने संशय निर्माण केलेला आहे, ज्यांना असं वाटतं की मी परिपूर्ण नाही, पण ख्रिस्तामध्ये आम्ही परिपूर्ण आहोत, आम्ही आमच्या ठायी परिपूर्ण नाही, त्यांना ही खात्री करून दे की आम्ही ख्रिस्ताच्या ठायी आहोत. तो आम्हाला ख्रिस्ताच्या ठायी असं पाहत असतो. तसंच आम्ही स्वतःला पाहावं. आम्ही कसे आहोत नाही तर आम्ही ख्रिस्ताच्या ठायी आहोत, क्षमा झालेले, तारण झालेले, नीतिमान ठरलेले, असं आम्ही स्वतःला पाहून तसं समजावं, तसा विश्वास धरून चालावं. हे तू आम्हाला सहाय्य कर. प्रत्येकासाठी प्रार्थना करतो. आणि ज्यांनी पहिल्याच वेळेस आज तुला समर्पण केलं असेल प्रभू, त्यांनाही तुझ्या वचनात, तुझ्या ज्ञानात, कृपेत तू वाढव आणि तुझ्या साक्षीसाठी ठेव. प्रार्थना करतो प्रभू, हे जे यूट्यूबच्या द्वारे आणि इतर माध्यमातून ज्यांनी आज हा संदेश ऐकलेला आहे आणि तुझ्यावर विश्वास ठेवलेला आहे, जे समर्पण, जे प्रार्थना केली, त्यांनाही तुझ्या आत्म्याने तो खात्री दे. आणि हा संदेश अनेकांनी तुझ्या राज्यात यावं, अनेकांपर्यंत तुझं वचन पोहोचावं, म्हणून आजच्या संदेशाचा तो उपयोग कर. कनेक्ट झालेल्या प्रत्येकाबद्दल मी तुझा आभार मानतो. प्रत्येक लहान थोरास तुझ्या स्वाधीन करीतो. प्रभू, जे आजारी आहेत, ज्या लेकरांना बरं नाही, त्यांना तू आरोग्य दे. जे कोणी शारीरिकरित्या दुर्बल आहेत प्रभू, त्यांना तू सुदृढ निरोगी ठेव. जे प्रभू आत्मिक जीवनामध्ये धडपडत आहेत, कमकुवत, त्यांना कळू दे की आम्ही तुझमध्ये आहोत. तुझा आत्मा तू आम्हाला दिलेला आहेस. आम्ही आमच्या भरोश्यावर नाही तर तुझ्या भरोश्यावर, तुझ्यावर अवलंबून राहावं, हे तू आम्हाला प्रत्येकाला शिकव. आणि प्रत्येकाला जिथं आहोत तिथं, जसं आहोत तसं तुझ्या साक्षीसाठी ठेव. तुझी खरी सुवार्ता इतरांना सांगण्यासाठी, की तारण ही तुझी मोफत देणगी, धार्मिकता, नीतिमत्व ही तुझी मोफत देणगी आहे. पुन्हाही आम्ही तुझे आभार मानतो. सर्व मान, महिमा, गौरव तुलाच देतो. यावेळेस कोणीतरी त्यांच्या अडचणीसाठी, आर्थिक अडचणीसाठी प्रार्थना करीत असताना प्रवेश, ती गरज तू ख्रिस्त येशूमध्ये तू पूर्ण कर. हालेलुया. थँक्यू लॉर्ड, थँक्यू लॉर्ड. देवाचा आत्मा यावेळेस आपल्यामध्ये उपस्थित आहे. थँक्यू लॉर्ड. होय प्रभू येशू, तो जडपणा, त्या डोक्यावरचा ते दडपण तो दूर केलेला आहेस, तुझे आभार मानतो. कोणीतरी मोकळं झालेलं आहे.
हालेलुया, हालेलुया. देवाचा स्पर्श, त्याच्या आत्म्याने तुम्हाला स्पर्श केलेला आहे. ती अशांतता दूर झालेली आहे. देवाची शांती कोणाच्या तरी अंतःकरणात आलेली आहे. ते वादळ मनातलं जीवनाचं शांत झालेलं आहे. धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रवेश. हालेलुया, हालेलुया. थँक्यू लॉर्ड, थँक्यू लॉर्ड. त्या पतीच, त्या मुलांसाठी आम्ही प्रार्थना करतो, विश्वास धरतो की त्यांनी तुझ्या तारणात यावं. हालेलुया, धन्यवाद. सर्व मान सन्मान गौरव आम्ही तुला आज देतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या आजद्वारे. आमेन, आमेन. थँक्यू लॉर्ड.